इथं गौतमी पाटील आणले असते किती नाचले असत्या तुम्ही. कचकच कांदा कापताना बोट सुईतनं वाचवली डडांग टटांग. हे का नाही मेंटॅलिटी आपली. अरे फ्रेश राहायचं शिका. कळलं का. आपल्या चेहऱ्यावर स्माइल ठेवायची. पुढचं कोमात गेलं पाहिजे याला टेन्शन काऊन येत नाही. तुम्ही ताना दिसल्यावर पुढचा कार्यक्रम ठोकते. टेन्शनमध्ये दिसले तुमच्या फ्लॅटला तुमच्या बाजूचं दलिंदर गिरायक आणते. त्याला कळतंय काहीतरी कार्यक्रम बिघडला. रिॲलिटी आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली लोक मला येडं आहे पण सालं नेहमी आनंदातच राहते. तुम्ही नेहमीच चेहऱ्यावर 12 वाजलेली. जो कोणतरी गेलंय आपल्या इथलं हा चेहऱ्यावर स्माईल ठेवा. जिंदगी एकदाच आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. पद कोणतं बी असो माणूस मरायले आणि पद नसलं तरी मरायले. जिम करणारे बी मरायलेत. जिम न मारणारे बी मरायलेत. पळणारे बी मरायलेत. न पळणारे बी मरायलेत. 90 हाणणारे बी मरायलेत. न हाणणारे बी मरायलेत. कोरोनात वाचलं कोण. ज्यानं दारू जास्त पिली ते वाचलं. मेलं कोण न पिणार. सर्वात मोठा व्हायरस. एक दारू पेलेले मेल नाही. खंबेच्या खंबे रिचवले जिवंत राहिलं. आताही ताण द्याले लोकांना. अरे जिंदगी एकदाच आहे ना. गुन्ह्या गोविंदान जगता आली पाहिजे. न जाने कौन सी मुलाकात आखरी होगी. आयुष्य एकदा आहे. जग काय म्हणाले त्याचा विचार करू नका. सबसे बडा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग. आपण बेजार तानात तणावात काऊन आहे. लोक काय म्हणतात. अरे व्हायरल युग आहे. जगातला कुठलाही कुटाणा करा 10 दिवस लोक तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. नंतर डिलीट. एपिस्टाईन फाईल. एप्स्टीन फाईल गायब झाली का नाही. मग आला घराघरात अशोक खरात. टेबल टेनिस गायब झाला का नाही. आबा बाबा काय बाया. संविधान विज्ञान प्रगती इमान अवकाशात आणि बाया पाया पडायला कुठं त्याच्यापाशी. त्याच्याकडे प्यायला पुन्हा थम्सअप. अरे दलिंदर हवं आपल्या अंगात ब्रँडेड देव येऊ द्या. आपल्या अंगात देवी आली मर्याई आणि बाई डफडीच्या तालावर झुलायली डडंग टटंग ओहो डडंग टटंग आहा ओहो. एक गोष्ट लक्षात ठेवा. जी माणसं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या प्रवाहामध्ये येतात ते कधीच अशा भोंदू बिंदू खराताच्या नादी लागत नाही. म्हणून बाबासाहेबाचं संविधान वाचा. हे आपलं काम आहे. आपल्या घरात अंधश्रद्धा का यावी. अंधश्रद्धेनं मुंडकं का घालावं. त्याचं पहिलं कारण आहे नवऱ्याचं काम आहे. आपल्या घरावर लक्ष असलं पाहिजे. पहिली पोरगी आहे आणि तीन डायलॉग हाणला या बाबाकडे जाऊ पोरग होते. मरस्तोर हाना. जिंदगी एकदाच आहे. काहीच विषय नाही. अंधश्रद्धेपासून लांब राहण्यासाठी पहिलं काम आहे जागरूक तुम्ही व्हा. मरस्तोर हाना. कंसात पोरग नसल्यावर कारण तुझी बायको तुला हाणती हे बी मला माहित आहे. त्याच्या देखत कार्यक्रम बिघडल. बायकोनच हाणून काढला. सांगायचं तात्पर्य महिला मंडळ इथं बसलेल्या पुरुषांनाही सांगतो. जिंदगी एकदा आहे. ती आनंदात जगता आली पाहिजे. जगात किती बेजार व्हा. कुठलंही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रात आपला बाप पोहोचलेला आहे. कुठलंही घ्या. जमीन 5 एकर घेतली लोकांची 500 एकर आहे. आपल्या जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे. आपण माच कुठल्याच गोष्टीचा करू नका. पदाचा नाही प्रतिष्ठेचा नाही सन्मानाचा नाही पैशाचा नाही कुठल्याच गोष्टीचं. जे आपल्याकडे का त्याच्यापेक्षा कैक पटील लोकांकडे. त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे. कर्मचारी म्हणून स्माईल असली पाहिजे. एकमेकाला हँडल करता आलं पाहिजे. कर्मचारी म्हणून बाजूला कोणी दिसला दुःखात दिसला त्याच्या खांद्यावर हात ठेवता आला पाहिजे. ताण घेऊ नको मी त्यासोबत आहे म्हणता आलं पाहिजे. ह्याच्या चेहऱ्यावर 12 आणि त्याच्या चेहऱ्यावर 12 झाला 24. घड्याळ बंद. जिंदगी एकदाच आहे ना. कळलं का. पैशावालं बी मरायले न पैशावालं बी मरायले. उरपाट न पैशावालं उशिरा मरायले. पैशावालं पटकन मरायले. जेवढा जास्त पैसा आली शुगर BP 50 गोळ्या. उसाकडे पाहायचं खायचं नाही. चहा पाहायचा प्यायचा नाही. तानातच नेहमी बी. कळलं का. हे भिकारी रस्त्याने पडले. कुठला आजार नाही बिमारी नाही ऊन नाही चप्पल नाही उन्हाळी नाही. ही डायलॉग आणती माय लेच गरमायले एसीत बसून.
परिस्थितीचं भांडवल करण्यात जमत नाहीये. जिंदगी एकदाच आहे, ऐश्वर्यात जगता आली पाहिजे. कोणी गेल्याच्या नंतर आहे ना, म्हणजे आपण गेल्याच्या नंतर 5 लोकांनी आपले नावं घ्यावेत. आपल्या घरात आज आपण गेलो, इथं क्वार्टर्स असतील तुमचे, तिथं तुमच्या आजोबाचा फोटो नाही. आज्यानं धतुरा केलंच काय, त्याचा फोटो ठेवायचा कायला? पंजाचा फोटो, त्याचं नाव बी माहीत नाही. 396 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला माहीत आहेत. 199 वर्षानंतर महात्मा ज्योतिबा फुले आपल्याला माहीत आहेत. 135 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला माहीत आहेत. कारण त्या लोकांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून तुमचं आमचं कल्याण केलंय, म्हणून आपण त्यांना ध्यानात ठेवलंय. अरे आपण एखाद्या विभागात काम करताना 4 लोकांनी आपल्याला ध्यानात ठेवलं पाहिजे, एवढं तरी काम करा. आणि 4ही लोक आपल्यापासून नाराज असतील तर आपण पटकन मेलेलं बरं. पटकन तिकीट काढा, कार्यक्रम डिलीट. कोण कधी जाईल सांगता येत नाही. एवढी मोठी प्रॉपर्टी अजित दादा काय घेऊन गेले, त्याच्यात तुम्ही तर इमान क्षेत्रात आहेत. मी तर जाईच ना सध्या, नकोच म्हणलं. मी झाडाच्या एक फांदीवर पण जाईन, वरतून पडलं तरी मरायले माणूस. कोण कधी जाईल सांगता येत नाही. कल का न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे, आनंदाने उत्तर देता आलं पाहिजे. आणि जगासोबत दुश्मनी का रे? ह्या जगाला सध्या प्रेमानं जिंकता येते. आताचा काळ लढाईचा नाही, आताचा काळ तलवारीचा नाही, आताचा काळ प्रेमाचा आहे. जिभेवर साखर असली पाहिजे, डोक्यावर बर्फ असलं पाहिजे, जगाला प्रेम अर्पता आलं पाहिजे, जगाचं प्रेम स्वीकारता आलं पाहिजे. दहशत करून कोणताच मायकालाल या देशामध्ये लोकांच्या मनावर अधिराज्य निर्माण करू शकत नाही. म्हणून प्रेमानं जग जिंकता येते. लोकांसोबत हसत बोला, हसत हसत काही गोष्टी विसरा. कोणाबद्दलच द्वेष ठेवू नका, कोणाबद्दल टीका करू नका, कोणाबद्दलच वाईट बोलू नका. जरी बोलले डिलीट करा. आणि एक गोष्ट, स्वतःचं आत्मपरीक्षण करा. आरशामध्ये भांग पडताना मी शर्ट घालतो तेव्हा पहिल्यांदा विचारत असतो की हे शर्ट मला कसं वाटतंय, ह्याचं पहिलं आत्मपरीक्षण करतो. शर्ट घातल्यावर बायकोला विचारतो आपण कसं दिसायलंय, याचा अर्थ बायकून अंदाज करतो जगाला कसं दिसावं. म्हणजे कुठली गोष्ट परिधान करताना, भांग पडताना, केसातून हात फिरवताना एक गोष्ट असते की जगाला कशी दिसावी, दुसरी गोष्ट असती मी कशी मला दिसावी, आणि तिसरी गोष्ट मग ही मला माहीत असते मी किती हरामखोर आहे. ती तिसरी गोष्ट तुम्हाला म्हणली पाहिजे यू आर ग्रेट. तिसरी गोष्ट तुम्हाला म्हणली यू आर ग्रेट. इथल्या भंगार लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते काम करताना कमवलेल्या प्रॉपर्टीमधून बाबासाहेबांना सांगितलंय समाजासाठी काही देता आलं पाहिजे. आणि त्याला सर्टिफिकेटची गरज नाही, त्याला सर्टिफिकेटची गरज नाही. प्रत्येकच गोष्ट तुमच्या व्हॉट्सअपला, तुमच्या टेलिग्रामला, तुमच्या इंस्टाग्रामला लोकांना पाहावे असे नाही. करता करविता ती गोष्ट पाहिल, त्याचा मोबदला कसा देईल काही सांगता येत नाही. 2021च्या सप्टेंबर नोव्हेंबर महिन्यात 34,000 रुपयामुळे अमोल भाऊ आमचे मित्र आहेत, मालकानं आपलं सामान बाहेर फेकून दिलं होतं. सध्या आपल्यासारखा तर दराराच कोणाचा नाही, लय हवा आहे आपली. नंबर 1 कार्यक्रम चालू आहे सध्या. आणि 10 वर्ष आपल्या कॉम्पिटिशनमध्येच कोण नाही. लय अभ्यास केला मी लोकांना काय लागते त्याचा. जनरल फिजिशियन आहे मी. पण सांगायचं तात्पर्य बाबा की जगाला प्रेमानं जिंकत असताना चेहऱ्यावर स्माईल ठेवा, दुःख मनात ठेवू नका, आणि लय कुठली गोष्ट मनाला लागून घेऊ नका. तुम्ही गेल्यावर सर्व सुरळीत होणार आहे. कोणी तुमच्यामुळे आता सती जाणार नाही. एकानं असा डायलॉग घालला, मह्या बायकोचं मह्यावर लयच प्रेम आहे. आबा बाबा, मह्या शिवती राहूच शकत नाही. महे पोरं म्हणजे महे पोरं, जगात तसे पोरं कोणालाच नाही. महाबाप महिमाय इशेच खलास. काल्पनिक कथा आहे. नारद डेंजर आहे, नादान ठरवलं याची परीक्षा घेतो एकदा. हे लय कुठेही बसलं, मयासारखी बायको कोणालाच भेटली नाही. काय जीव आहे, मी जर मेलो ना नक्की मरणार ती. लोक म्हणायचे थांब रे, नको बेजार हो, आपले लेकरं इशेच खलास, मय बाय बाप चालेल नाही. मग शेवटी ठरवलं नारदान याची परीक्षा घेऊ. एक काम कर म्हणले, मी तुला मारतो म्हणले, तू आत्मा तू हा गायब होणार पण तुला आवाज ऐकू येणार. याचा कार्यक्रम डिलीट केला, याला झोपिलो. मग कळलं घरात हे मेलंय म्हणून. आबा याच्या बाजूला याची बायको, देवा तो हा मुर्दा बसो, देवा तो काळं पांढरं हो, याहीला काऊन नेलं आणि मला काऊन नाही नेलं. काय बायको रडायली, हे कोमात गेलं. खरं काय जीव आहे माझ्या बायकोचा. लेकरं आम्ही तर आणखी काही पाहिलं बी नव्हतं, पण देवा
वाईट केला तर आमचं कोण, आम्हाला शाळेत कोण नेणार, आमची फीस कोण भरणार, आमच्या शिक्षणाचं काय, आमची पोरगी म्हणली माझ्या लग्नात छत्री कोण धरणार, बापा बापा. ते कोमात गेलो. काय लेकराचा जीव. मथारी आमच्या दगावऱ्या मसनात गेल्या होत्या. म्हणले देवा आम्हाला न्यायचं होतं, त्याला ठेवायचं होतं. बाप मग राहिलंच काय होतं म्हणले, मला न्यायचं होतं पण त्याला ठेवायचं होतं. मग ते नारद डेंजर. त्यानं आपली दूध आणलं वाटीत आणि अशी त्याच्या डोक्यावर फिरवली. आता एक काम आहे म्हणली, डोक्यावर फिरवली, जे कोणी पेईल ते मरल आणि हे जिथं होईल. हां बायको लयच रडू लागली ना. बा बा देवा तू असं होन, देवा तू तसं होन, मलाच न्यायचं होतं आणि त्याला काऊन नेलं. ती दुधाची वाटी त्यांनी त्याच्याकडे नेली. ते म्हणले आता असे बी गेलेत तसे बी गेलेत, आणि जर मी मेले आणि याने दुसरी बायको केली आणि ती दलिंदर समजा या लेकराची काळजी घेत नसेल तर मग मला किती वाईट वाटेल. माझ्या आत्म्याला शांती लाभल का. तीन दुधाची वाटी लोटून दिली. कोमात गेले हे अर्ध. मै बायकोले जीव लावती म्हणायचं लेकराकडं. पागल आहे का, आम्ही तर जग पाहायचं राहिले. मायबापाचं लग्न झालं, लेकरं झाले है ना, घर झालं, हे झालं, आमचं तर आणखी आयुष्य राहिले. आम्ही एवढ्या लवकर जाणार नाही. पोरगी छत्री बित्रीचं काय मी लग्न कसं बी करल, पण आता मग जगच पाहायचं राहिलं, मी खायला जाऊ. मथरा डायला घालून लागलं ना. माया तर गौऱ्या मसनात गेल्यात, मथऱ्याकडे वाटी नेली. मथरा म्हणलं मग काय मी उद्या बी जाऊ शकतो, पण मी गेल्यावर सुंदलिंदर हे तिची काळजी घेईल का. मग माईकडे नेली. माईनं डायला खाल्ला. मग काय मी जाऊ शकते, पण त्यांच्या जेवणा पाण्याचं करू, मी नसल्यावर काय होईल त्यांचं. याला उठीलं छापड मारून. दलिंदरा तू कोणीच नाही, ती हा फक्त पैशावर प्रेम आहे, त्यामुळे नीट राहाय, प्रेम स्वतःवर कर. न जाने कोणसी मुलाकात आखरी होगी. आपलं कोणीच नाही या जगात. तुम्ही गेल्यावर सर्व जग सुरळीत चालणार आहे. तुम्ही गेल्यावर इथं विमानतळाच्या परिसरात तुमचा पुतळा बी होणार नाही, एवढे चांगले तुम्ही नाहीत. तुमची पुण्यतिथी जयंती, तुमची 13वी, लोक जेवणार पण नाहीत. एवढा कार्यक्रम डेंजर आहे. मग आपलं काम काय, एकदा विषय गुन्ह्यागोविंदान जगता आलं पाहिजे. कोणी मेल्यावर रडण्यापेक्षा आहे ना, त्याच्या 13वीला जाण्यापेक्षा, त्याच्या 10वीला जाण्यापेक्षा तो जिवंत आहे तोपर्यंत त्याच्या खांद्यावर हात ठेवता आला पाहिजे, त्याला स्माईल करून बोलता आलं पाहिजे, त्याचा सन्मान आपल्याला करता आला पाहिजे. कारण एक छान वाक्य आहे, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहां में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी मैयत पे मातम करे हो दोस्तों, मरने वालों को कहाँ पता ये रोने वाला कौन है, ये रोने वाला कौन है. आपलं भाषण सर्वाधिक जास्त फक्त त्या माणसाला समजायले, त्या ग्रीन शर्टवाल्या. तेच आपला नंबर 1 फॅन आहे. आपले सर्वाधिक जास्त फॅन 90 प्लेयर. कारण मी काय सांगितलं, कोरोनात सर्व मेले, दारू ने मेले नाही. दारू पिणाऱ्याला हातात लागला नाही. एनर्जी तशी आहे, शालेय नाही. पण काही असो काका लव यू. अरे एवढं होऊन ते माणूस आपल्या तिथं बसलं, साधी गोष्ट आहे काय. एवढी अंतर्गत ऊर्जा डायरेक्ट असताना काँग्रेस सरच्या समोर बसून नंबर 1 जाताना आपली गळा भेट, जय हिंद जय महाराष्ट्र, ताण घेऊ नका. हां बाय हो. पहिला मुद्दा होता की बाबा, पहिला तुम्हाला अधिकार दिला सती जायचं नाही. दुसरा अधिकार दिला नवऱ्यानं स्वीकारलं नसेल तर नाकारण्याचा अधिकार. इथं किती पोरी बिना लग्नाच्या आहेत, बिना लग्नाच्या. मग लग्नाच्या नाही, 3च पोरी आहेत बिना लग्नाच्या. बरं जाऊ द्या, 12वी पास किती आहेत, इंस्टाग्रामवर किती आहेत, एक बी नाही. 10वी पास असून इंस्टाग्रामवर किती आहेत, 10वी पास किती आहेत. इथं एकही पोरगी शिकायला नाही. हां 10वी पास म्हणलं ग्रॅज्युएशन त्याच्या पुढचं आहे ना. आता मी तुम्हाला विचारलं इथं 10वी पास किती आहे, सर्वात हातवरती कर काम आहे का नाही. हां आता मी म्हणलं पहिली पास किती जण आहेत, मग तुम्ही डायलॉग खाना मग ग्रॅज्युएशन आहे. वांदेच आहेत का नाही. 10वी पास किती जण आहेत. ती कोमात आहे. मी 10वी पास खरंच झाले का, झाले तर कोणत्या सेंटरवर झाले. मग ह्या नवऱ्यानं मला किती कॉफ्या दिल्या होत्या. ताना आहेत हे का नाही, शालेन नाही बाळाला. हां ज्या 10वी पास आहेत, 10वी पास असणारी पोरगी या क्षेत्रामध्ये आपला नवरा नोकरी करतो, एखाद्याची आई नोकरी करत असेल आहे ना, छान पद्धतीचा पगार असेल, आपण फार मोठं स्वप्न पाहिलं असेल, तर मायबापाला एक विनंती आहे,
एवढं करून तुम्हाला तुमच्या लेकरांना वेळ देता आला पाहिजे.